आपण कोबीचे मंचुरियन तर खूप वेळेस खाल्लेले आहे. चला तर मग आज आपण बटाट्यापासून मंचुरियन भजे बघणार आहे. एकदम टेस्टी खूप सुंदर लागतात. नमस्कार, मी स्वाती सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा. बघा इथं 4 ते 5 बटाट्यांचे साल काढून घेतले मध्यम आकाराचे आणि स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतले. आणि बघा अशी खिसणी तुमच्याकडे जर छोट्या छिद्र्यांची असेल तर ती घ्या, नाहीतर मग मोठी असेल तर मोठीच घ्या. असा जाड खिस मी करून घेतला बघा खिसणीच्या साहाय्याने. आता तो पाण्यामध्ये मी टाकून घेतला आणि याला स्वच्छ 2 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे. आता बघा मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला. आता पिळून आपल्याला एका भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. अगदी तुम्ही जर एकदा बनवाल तर नेहमी तुम्हाला मुले बनवायला लावतील. इतके क्रिस्पी, इतके सुंदर लागतात हे बटाट्याचे मंचुरियन भजे खूप सुंदर लागतात. आपण कोबी मंचुरियन भजीसुद्धा रेसिपी शेअर केलेली आहे आपल्या सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपी या चॅनलवर. तुम्ही नक्की भेट द्या. आता बघा आपण जो बटाट्याचा खीस पिळून घेतला त्यामध्ये आपण आता 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे आणि 2 चम्मच मैदा घालणार आहे. जितकं कॉर्नफ्लॉवर वापरलं तितकंच मैदा वापरणार आहे. आता नंतर आपण बघूया की आपल्याला परत लागणार आहे का. आता इथे 1 चम्मच मी आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे. त्यानंतर इथं मी मिरची पावडर टाकलेली आहे 1 ते 2 चम्मच. तुम्हाला हिरवी मिरची वाटून टाकायची तीही टाकू शकता तुम्ही. आणि बघा चवीनुसार आता मीठ टाकलेलं आहे. इतके सुंदर कुरकुरीत खूप छान खरोखर अप्रतिम चवीचे हे लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा, नक्की बनवून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये मात्र सांगायला विसरू नका. आणि आता मस्त सगळं असं मिक्स करून घ्यायचं. छान असं एकजीव झालं पाहिजे कॉर्नफ्लॉवर आणि मैदा. खूप छान असं बघा, बघता क्षणी तोंडाला पाणी येईल तुमच्या. इतके सुंदर हे छान क्रिस्पी असे मंचुरियन बटाटा मंचुरियन भजे होणार आहे. आणि बघू शकता तुम्हाला जर याच्यामध्ये थोडंसं सॉस वगैरे टाकायचा, सोया सॉस तुम्ही टाकू शकता. आता मला थोडंसं अजून वाटलं की थोडं मला कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचा 1-1 चम्मच गरज वाटली म्हणून मी परत टाकून घेतलं. तुम्हीही त्यानुसारच टाका, एकदम नाही टाकून द्यायचं. तर आपल्याला इथं पूर्ण आता 3 चम्मच कॉर्नफ्लॉवर आणि 3 चम्मच मैदा लागलेला आहे. आता बघू शकता आपलं बॅटर एकदम व्यवस्थित झालेलं आहे आणि खूप सुंदर बघू शकता तुम्ही. अगदी 3 ते 4 बटाट्यांमध्ये सुद्धा भरपूर भजे होतात. आता इथं मी कढईमध्ये तेल तापवायला ठेवले होते लोखंडी कढईमध्ये आणि तेल छान असं तापू द्यायचं. अजिबात कोमट तेलामध्ये टाकायचे नाहीत, मग तुमचे मंचुरियन भजे कुरकुरीत होणार नाही. आता थोडे थोडे बघा आपल्याला असे बटाट्याचे मंचुरियन सोडून घ्यायचे आहे आणि थोडं होऊ द्यायचं. नंतरच आपल्याला हे परतवायचे आहे, लगेच परतवायचे नाही. आता बघा मस्त असा कुरकुरीतपणा आल्यानंतर परतवायचे आहे. नंतर ते बरोबर मोकळे होऊन जातात. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी खरोखर मनापासून आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपी या चॅनलवर दररोज भेट देत जा आणि माझ्याकडून होईल त्या प्रकारे मी तुम्हाला रेसिपी शेअर करत असते. अगदी साध्या सोप्या पद्धतीने माझ्याकडून जसं जमतं तसं मी शेअर करते. आवडल्यास मात्र नक्की कमेंटमध्ये सांगा. आता बघा छान असे कुरकुरीत आपले बटाटा मंचुरियन भजे तळून झाले, ते काढून घेतले. आता परत आपण लगेच दुसरे भजे टाकणार आहे. आणि अगदी ती छोटेच साईजचे बटाटे घेतले होते तरी आपले इतके छान असे भरपूर बटाटा मंचुरियन भजे तयार झालेले आहे. तुम्ही टोमॅटो केचपसोबत किंवा शेजवान चटणीसोबत खाऊ शकता. बघू शकता किती सुंदर, बघता क्षणी बघा खावेसे वाटत आहे. इतके सुंदर हे लागतात. तुम्ही नक्की घरच्या घरी मुलांना सुट्टीच्या दिवशी बनवून बघा. मुलांचं मूडसुद्धा फ्रेश होईल. बघा आता मी तळून घेतलेले आहे आणि बघू शकता इतके कुरकुरीत हे झालेले होते. खायला पण इतके टेस्टी लागत आहे की खूपच सुंदर. तुम्ही बनवल्यावर नक्कीच तुम्ही मला सांगाल की खरोखर ताई खूप सुंदर लागतात बटाट्याचे मंचुरियन भजे. आता बघू शकता आपली डिश तयार झालेली आहे. मस्त टोमॅटो केचप घेतलेला आहे किंवा तुम्ही शेजवान चटणीसोबत सुद्धा हे खाऊ शकता.
आणि मला सांगायला मात्र विसरू नका. आवडल्यास नक्की शेअर करा. बघू शकता आणि तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला कलर वापरायचा तुम्ही कलर वापरू शकता. मी कलर वापरलेला नाही आणि तरी पण खूप सुंदर असे आपले बटाटा मंचुरियन भजे झालेले आहे. श्री स्वामी समर्थ.